नमस्कार, मी रुपेश माळी. माझ्या आत्यांचं हिस्ट्रोमीचं ऑपरेशन करायचं होतं. तर आम्ही एसआयच्या डिस्पेन्सरी वॉर्डमध्ये गेलो. तिथं आम्हाला सांगितलं, ते लिस्ट दिली, त्यावरून आम्ही खुशी हॉस्पिटल हे चूज केलं. आणि आम्हाला सुचवताना सांगितलं होतं की खुशी हॉस्पिटल चांगलं आहे वगैरे, पण आमच्या मनात तरी पण भीती होती. मग आम्ही इथं आलो, स्नेहल मॅडमांची ओपीडी घेतली, मॅडमांना भेटलो. मॅडमांना ऑपरेशन बद्दल म्हणजे आधी जो त्रास होतो आधी सांगितला. मग आम्हाला मॅडमांनी ऑपरेशन बद्दल परिपूर्ण माहिती दिली आणि आमच्या आत्यांच्या मनात भीती होती ऑपरेशन बद्दल, ती घालवली. त्यानंतर मग ऑपरेशनच्या सगळ्या मेडिक्लेमच्या ज्या प्रोसेस झाल्या एसएच्या अंतर्गत, त्या आमचे अदनान भाई आहे त्यांनी परिपूर्ण पार केल्या. आम्हाला जास्त म्हणजे फिरण्याचं काम वगैरेच नाही. आम्हाला वाटत होतं की खूप फिरावं लागतं एसएला वगैरे, तसं काहीच झालं नाही हॉस्पिटलमध्ये. त्यांनी सगळे कामं व्यवस्थित पार पाडली. त्यानंतर ऑपरेशनची डेट वगैरे फिक्स झाली. ऑपरेशन झालं. त्यानंतर सुद्धा येथील हॉस्पिटलचा स्टाफ, डॉक्टर मॅडम यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक त्यांची काळजी घेतली. नर्सिंग स्टाफने, इथला नर्सिंग स्टाफ जो आहे तो मनमिळाऊ आणि काळजी आहे, त्यांनी त्यांच्या गरजा परिपूर्ण पार केल्या. परत यानंतर इथला जो स्वच्छता जो स्टाफ आहे तो दिवसातून अनेक वेळा न कंटाळा करता इथल्या साफसफाई करतो. टॉयलेट, बाथरूम, बेडशीट, तुमची फरशी वगैरे पूर्ण क्लीन असतो. क्लीन असल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये असं वाटलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये, एक पॉझिटिव्ह एनर्जी जी होती ती हॉस्पिटलमध्ये मिळाली आम्हाला. त्यामुळे आम्ही या हॉस्पिटलचे खूप मनपूर्वक म्हणजे आज आभार व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच सांगेल, त्यांनी ह्याच्याशिवाय पुढे पण अशा चालू ठेवा ही इच्छा व्यक्त करतो मी. धन्यवाद.